आज कशासाठी आलात? माफ करा पाटकर, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. चूक झाली. माझ्या तोंडाला काळं फासलं होतीस ना. आमच्या घरातून आम्हाला बाहेर काढायला निघाला होतास ना तू. अवी, अहो काय करताय, जाऊ द्या ना. का जाऊ द्या? तुला माहित नाही हा माणूस काय काय बोललाय? त्याला असं सोडणार नाही मी. माझ्या तोंडाला काळं फासून आम्हाला या घरातून बाहेर काढायची हिंमत कशी होत होती रे तुझी? अवी पास कर. खरंच दादा, चुकलंच आमचं. जे काही बघून ऐकून आमचा जो गैरसमज झाला होता ना, त्यासाठी खरंच आम्हाला माफ करा. जाऊ दे ना राणीका, जाऊ द्या, सोडून द्या. अहो जाऊ द्या ना. नाही, कसं जाऊ द्या? नाही जाऊ द्यायचंय कोणालाच. काय दुर्दैव आहे आपलं की हे असले शेजारी आहेत आपले. माणुसकी ही गोष्ट माहित नाही या लोकांना. अरे माणूस आपला असू दे, परका असू दे, पण माणुसकीनं आपण वागायला हवं एवढी बेसिक शिकवण नाहीये तुमच्यामध्ये. आमच्यावर जेव्हा वाईट वेळ आली त्यावेळी तुम्ही सगळे आम्हाला घरातून बाहेर काढायला आलात. तोंडाला काळं फासलत माझ्या. पण तुम्हा सगळ्यांना मदत करून पण काय उपकाराची परतफेड केली. वा, लक्षात ठेवायचं, जे तुम्ही सगळे वागलात ना, हे सगळं मी लक्षात ठेवणार मरेपर्यंत. काय ना, इतकं घाण तुम्ही वागलायत आमच्याशी, पण तरी मनापासून देवाकडे एक प्रार्थना मी करीन की जशी वेळ आमच्यावर आली ना, तशी तुमच्यावर नको यायला. कारण आम्ही जे भोगलंय, जे सोसलंय ना, ते सोसण्याची ताकद कदाचित तुम्हापैकी कोणातच नसेल. हे सोसताना जर तुमच्यासारखे शेजारी असतील, मग तर अवघडच आहे सगळं. आई अरे कसं आहेस रे प्रताप? किती दिवसांनी दिसतोय. माझं सोन्या. बघितलं तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही यांच्याशी कसेही वागलात तरी ते तुमच्या भल्याचाच विचार करतात. आणि त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना वाटलं होतं की ह्यांच्यामुळे तुमची मुलं बिघडतील. काय हो दादा? अनु, खरंच चुकलं ग. माफ कर आम्हाला. नाही नाही नाही, तुम्ही माझी माफी मागू नका. मी काही मनात राग धरून बसणार नाहीये, तो माझा स्वभावच नाही. तर एका गोष्टीचं वाईट वाटलं, तुम्ही आमची एवढी जुनी शेजारी आहात तरी तुम्ही माझ्या नवऱ्याशी कसे वागलात? एवढं टोकाचं वागायला नको होतं. थोडासा संयम ठेवायला हवा होता, थोडासा विश्वास असायला हवा होता. आम्हाला बरं वाटलं असतं, आम्हाला आधार वाटला असता तुमचा. आणि दादा, हे दुसऱ्यांदा झालंय तुमच्या हातून. आणि दादा, त्या दिवशी पण तुम्हाला आठवते ते गुंड आलेली आम्हाला घराबाहेर काढलेलं, तेव्हाही तुम्ही ह्यांना नको नको ते बोललात आणि निघून गेलात. आत्ता सहन केलं, मागच्या वेळेस सहन केलं,
पण यापुढे तुम्ही किंवा तुमच्यापैकी कोणीही माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या नवऱ्याला काहीही वाईट साईड बोललात तर मी नाही सहन करणार. मी नाही खपून देणार. वहिनी, असं नका हो बोलू. आमच्याकडून चूक झाली आहे, मान्य आहे, पण पुन्हा असं नाही घडणार. अनु, आम्ही तुला आता सगळेजण शब्द देतो की इथून पुढे आम्ही असं वागणार पण नाही आणि बोलणार पण नाही. खोट्या बातमीसारखीच खरी बातमी सुद्धा आम्ही टीव्हीवर पाहिली. तुझं खरंच खूप कौतुक वाटलं. हो ना, प्रथमला तुम्ही पोलीस स्टेशनमधून सोडवण्यासाठी काय काय केलं. सगळ्यांशी भांडलात, पोलीस, कोर्ट, अगदी न्यूजवाले सुद्धा, आणि आमच्याशी सुद्धा. आणि शेवटी तुम्ही प्रथमला सोडवलातच. आणि प्रथम बाळा, तू जेव्हा पोलीस स्टेशनला होतास ना, अरे तुला सोडवण्यासाठी या तुझ्या आईने जंग पछाडलं आणि तुला शेवटी सोडवून आणलं. खरंच खूप केलं रे, खूप केलं. आणि हो प्रथम, दुसरी कुणी जर असती ना तर आपल्या मुलाने असं काहीतरी केलेलं बघून ओरडली असती, रागवली असती, त्याला शिक्षा केली असती. पण तुझ्या आईने त्यातलं काहीच केलं नाही रे. उलट आम्हाला इथे जमलेल्या सगळ्यांना असं वाटत होतं की चूक तुझी आहे. पण तुझ्या आईचा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता रे, आणि त्या विश्वासावर तिने पुरावे गोळा केले आणि तुला निर्दोष सोडून आणलं, तुला घरी आणलं. प्रथम, खरंच तू खूप भाग्यवान आहेस. तुला अनुसारखी आई आहे. म्हात्रे काकू, प्लीज एवढं कौतुक नका करू हो माझं. मी एक साधी आई आहे. माझ्याऐवजी दुसरी कुठलीही आई असती तर तिनेही तेच केलं असतं. शेवटी आई म्हटलं की आपल्या मुलांसाठी संघर्ष आलाच. हिरकणीचं तिच्या तान्ह्या बाळासाठी असो किंवा माझं माझ्या प्रथमसाठी, मी माझ्या मुलांसाठी कुठल्याही शक्तीशी लढू शकते. अनु, आमच्यासाठी आजच्या काळातली हिरकणी तूच आहेस. काय बरोबर ना? हो 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 हो. काय अजून अपमान करण्यासाठी घेऊन आलात हे? या चल ग. सगळ्यांनी घरात चला. रेऊ, जाग, माझ्या प्रथमला ओळायला आरतीचं ताट कर. हं? चल आणते आई. चल प्रथम. घे सीमाबाई, दोघांना ओवाळून घे. दोघांना कशाला, एकट्यालाच ओवाळू दे. जा. प्रथमलाच नाही, दोघांनाही ओवाळ. बरोबर बोलतीये ती. अहो, राहू दे. आणि का असू द्या. आई, आज प्रथम घरी आलाय ना तर फक्त अनुमुळे. तिची जिद्द, तिची चिकाटी, तिचं मुलांवरचं प्रेम, या सगळ्या गोष्टींमुळे प्रथम घरी आलाय. मग ओळायचं फक्त प्रथमलाच का?
अनुचाही तेवढाच अधिकार आहे, तिलाही ओवाळ. ओवाळाल ना वहिनी? आई भाऊजी बरोबर बोलतात. ह्या सगळ्याचं क्रेडिट एकट्या अनुलाच जातं. बरं बरं, जास्त कौतुक करू नकोस. ओवाळ. प्रथम प्रथम बाळा, तू 2 दिवस घरी नव्हतास ना, घर अगदी खायला उठलं होतं. पण आता तू आलास ना, खूप खूप आनंद झाला. तुझ्यावर परत अशी वेळ येणारच नाही. आम्ही कोणी ती येऊच देणार नाही. तुझी ना चांगलीच दृष्ट काढायला हवी. एक मिनिट आई, प्रथमची ना चांगली दृष्ट काढा. विचारायला ना नजर लागली असणार आहे. या. अरे ओळखते माझ्या नातवाला. अनुला पण. माझा सोन्या, अरे कुठे होतास रे तू? माझी किती वाट बघत होती बघ. आता मी तुला कुठे कुठे जाऊ देणार नाही बघ, कुठेच नाही जाऊ देणार. डोंट वरी आजी, माझ्यावर तशी वेळ येऊच देणार नाही. मला 100% गॅरंटी आहे. बरं बरं, ठीक आहे. चल चल, आज चल. तुझ्यासाठी ना गोडाचा शिरा करते, पायनॅपल टाकते. तुला आवडतं ना? आई आई आई, आम्ही बाकीच्यांनी यायचंय का आतमध्ये? का तुला फक्त तुझा लाडका नातूच हवाय? हा, ते तुमचं तुम्ही ठरवा. पण आज मी माझ्या नातवाचे खूप लाड करणार आहे. खूप खूप लाड करणार. चल माझ्या सोन्या, चल आज चल, आज चल तू, चल आज चल. घे बाबा घे, भरपूर का. हा हे घे. हा, संध्याकाळी तुझ्या आवडीचा पिझ्झा बर्गर करूया आपण. हा, नकोय मला ते. का मग नूडल्स करू का रे तुला? नाही तर तुझ्या आवडीचं ते चीज सँडविच. चीज 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 सँडविच, हा ते करायला सांगते. हा नाही, मला ते पण नकोय. मला आईच्या हातची पोळी भाजी खायची आहे. पोळी भाजी? अरे तुला तर आवडतच नाही ना पोळी भाजी, मग हे काय? आजी, त्या पोलीस स्टेशन मध्ये खूप बोरिंग जेवण होतं. बाबा तुम्हाला माहितीये, ते कोरडे चपाती आणि भाजी द्यायची. खूप बोरिंग होतं ते. तिथे मला आईच्या हातच्या पोळी भाजीची खूप आठवण आली. आई, आज करशील ना ग पोळी भाजी? हो रे सोन्या, तुला हवं ते करून देईन मी. बाप रे, बघतोयस ना दादा, नको तू. अरे किती हुशार झालाय ते. बदल तर झालेत बरेच. पोळी भाजी आवडायला लागलीये. आई असताना मला काही होणार नाही, हे अचानक पिहूच्या तोंडची वाक्य ह्याच्या तोंडी यायला लागली. अरे अरे मग चांगलंय की
तू उगाच आमच्या प्रथमला टोमणे मारू नकोस हा. हा नाही, मला एवढंच वाटतंय की हे शहाणपण यायला एवढं सगळं घडायची गरज नव्हती, नाही का? त्या पार्टीला गेलाच नसता तर हे सगळं काही झालंच नसतं, नाही का? पण आता जाऊ दे ना, मिटले ना ते प्रकरण. आपण कशाला पुन्हा विषय काढायचा? ए थांब, माझ्या नातवाला सुकानं खाऊ दे, गप्प बसतो. नाही बसणार मी गप्प. अरे ज्या गोष्टी बोलण्याची गरज आहे त्या गोष्टी मी बोलणार, है ना? योग्य वेळी बोललेलं कधी लक्षात राहतं. तुझं जे वय आहे ना ते खूप नाजूक वय आहे, हो की नाही? ह्या वयामध्ये या सगळे जातात, आम्ही सगळे या वयातून गेलो. काय होतं ना, आपल्याला या वयात कळत नाही कुठला निर्णय योग्य आहे, कुठला निर्णय अयोग्य आहे. आपण जे करतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे. त्यात आपले मित्रमंडळी आपल्या बरोबर असतात, ते आपल्याला 4 गोष्टी सांगतात, त्यांच्याकडे बघून आपण प्रेरित होतो, इन्फ्लुएन्समध्ये येतो, है की नाही? मग आपल्याला असं वाटतं की नाही हा करतो ते आपण करायला पाहिजे. त्यात आपली चूक असते, त्याहीपेक्षा जास्त त्या वयाची चूक असते. म्हणून म्हणतो वय नाजूक असतं. पण आता या नाजूक वयामध्ये आपण फक्त चुका करत राहायचंय का? आपण त्यातून शिकायचं. फ्लो मध्ये 4 गोष्टी करून गेलो असं होऊ द्यायचं नाही, आहे की नाही? एवढं छान डोकं दिलंय, त्या डोक्यावर एवढे छान केस दिलेत, मग ते डोकं चालवायला नको की आपलं काय चुकतंय, आपलं काय बरोबर आहे? अरे हे तर काहीच नाही. आता तू शाळेत आहेस. शाळा कशी असते ना, मुलांना अशी प्रोटेक्ट करते. एकदा शाळा संपली की कॉलेजसाठी अख्खं जग आपल्याला उघडतं. मग जगातल्या खऱ्या लोकांशी आपल्याला सामना करावा लागतो. इथे तुझे विद्यार्थी आहेत, आई बाबा काका आत्या, आम्ही सगळे आहोत तुझ्याकडे लक्ष द्यायला. त्या जगात कोणी नसतं. मग तिथे कोणाचा हात धरशील? तिथे तुझे निर्णय तुलाच घ्यावे लागणार की नाही? म्हणून सांगतोय, पूर्ण विचार करायचा आणि मग निर्णय घ्यायचा. आम्ही कधीच कुठल्याही निर्णयाच्या बाबतीत तुला अडवलंय का आजपर्यंत? कधी नाही म्हणालोय का? एवढी सूट जर आम्ही तुला देतोय तर मग तूही जरा नीट वाग ना, जरा गोष्टींचा विचार करून वाग. एवढी एक बेसिक अपेक्षा आहे तुझ्याकडून, जास्त काही नाही. सॉरी बाबा, पण तुम्हीच परमिशन दिली होती पार्टीला जायला, म्हणून मी गेलो. हो प्रथम, बाबांनीच परमिशन दिली होती. पण त्यांना असं वाटलं की तू ज्यांच्याबरोबर जातोयस ते सेफ आहेत. तुझ्या त्या मित्रांमुळे तू कुठेही अडकणार नाहीस म्हणून दिली होती परमिशन. पण प्रथम, मी नाही म्हणाले होते ना? मग का गेलास तू बाळा? खरंच सॉरी आहे. मी ह्यावेळी नाही, दरवेळी तुझं ऐकायला हवं होतं. जे मी अजिबात करत नाही. तुला उलटं बोलतो. ते बाबा कसा तुला अंडर एस्टिमेट करतात तसं करतो. आई, पण एक खरं सांगू, तिथे पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त मला तुझी आठवण आली. खूप भीती वाटायची तेव्हा. असं वाटायचं की आत्ताच्या आत्ता तुझ्याकडे निघून यावं. बरं बास. काय प्रथम, तू ठरवलंयस का आज सगळ्यांना रडवायचं? मला पण तुझी खूप आठवण येत होती बाळा. पण हे बघ, तू आता खोलीत जाऊन फ्रेश हो, छान आंघोळ करा प्लीज, आणि मग थोडा वेळ पड. आराम कर. मी स्वयंपाकाला लागते आणि तुला काय हवं ते बनवते. कुठली भाजी बनवू सांग मला. कुठलीही चालेल, खाईन मी. कुठलीही बनव. बरं, तुझ्या आवडीचीच बनव. आणि आई,
ते मोबाईलवर गेम खेळू नकोस हं? आत्ता जीव शांत झाला माझा बाई. नंतर 2 दिवस कसे गेले माझे मला माहिती. आई सगळं नीट झालंय ना आता? तू पण जरा चिल व्हायला बघ ना, शांत राहायला बघ. अजून सगळं नीट नाही झालंय आत्या. खरा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह व्हायचा आहे. तुझ्यातल्या डिटेक्टिव्हचं बटन जरा बंद करत जा ना कधीतरी. आता एवढं सगळं व्यवस्थित झालं तर काय प्रॉब्लेम राहिलाय आता? बाबा मी रिपोर्ट्स बद्दल बोलते. ते रिपोर्ट्स कोणी बदलले होते हे सुद्धा कळायला हवं ना. हो ऍक्च्युली अगं मला पण सांग ना, म्हणजे जेव्हा आम्ही न्यूजवर बघितलं तेव्हा त्यांनी एवढंच सांगितलं की लॅब मधल्या एका असिस्टंटला हे असं सगळं करायला सांगितलं होतं. पण पुढे काय झालं काहीच कळलं नाही. नाही, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय, चौकशी चालू आहे त्यांची. धीर धरा जरा. पण अजून काय त्या पैसे देणाऱ्या व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलं नाहीये. नाही घेईल ना, लवकरच तो नाव घेईल. नाहीतर काय पोलीस त्याच्याकडनं वधवून घेतील. काय चाललंय हे सगळं? एक झालं की एक झालं की एक. बनवती लागली रे, संपतच नाहीये. अहो असं का बोलताय तुम्ही? असं का बोलता म्हणजे? दिसतंय ना तुला काय चाललंय ते. त्यातलं अर्ध अधिक हे तुझ्यामुळेच झालंय. अवी, तू मला वचन दिलं होतंस हे लक्षात आहे ना तुझ्या? काय यार? नुसती मान हलू नकोस. सांग तुझ्या बायकोला. आई ऐक ना, म्हणजे आता ह्या सगळ्याची काही गरज नाहीये अगं. तू गप्पा बस. तुला आत्ता करायची गरज आहे का? अहो काय म्हणताय ते? तुला काय करायचंय ते? अहो सांगा ना प्लीज. काय वचन दिलंयत? मी आईला असं वचन दिलंय की प्रथमच्या बाबतीत जर तू परत काही चुकलीस किंवा यानंतर तू चुकलीस तर ती चूक या घरातली तुझी शेवटची चूक असेल. दिलंय आता वचन. नीट वाग. पण तुम्ही असं